जर कोणी माझ्या शिवसैनिकाला आणि शिवसेनेला कमी लेखत असेल तर त्याला जागेवरती मी शिल्लक ठेवणार नाही। मला कल्पना आहे की 25 वर्ष आमची सडल्यानंतर आज मी आपल्या शिवसेनेच्या नवीन वाटचालीची घोषणा करतोय। सोबत देणार आहात? माझी तयारी निखाऱ्यावरती चालण्याची आहे, तुमची तयारी आहे? मला माझ्या सोबत निखाऱ्यावरनं चालणारे सैनिक पाहिजेत, असतं इथले निखारे नको आहेत। मला माझ्या सोबत अन्यायावरती वार करणारे सैनिक पाहिजेत, पाठीत वार करणारे सैनिक नको आहेत। आणि जर मी निर्णय घेतल्यानंतर माझ्या शिवसेनेमध्ये एक सुद्धा सैनिक बंडखोर म्हणून माझ्या अंगावरती येता कामा नये। तुम्ही मला फक्त वज्रमुठ द्या, दात पाडायचं काम मी करून दाखवतो। आणि मला खुमखुमी आलेलं नाहीये, पण हे तेज जे आहे, हे तेज, हे शिवसेना प्रमुखांचं हे तेज शिवरायाचं आहे। हे तेज रे, हे तेज माझ्या भवानीचं आहे आणि हे तेज माझ्या मराठीचं आणि माझ्या हिंदुत्वाचं आहे। हे तेज असं लिहितेचं नाहीये। आणि तुम्ही मला जर का वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतोय, आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल। आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही। जे काही असेल ते माझं भगव्याचं, माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल, एकट्याचं असेल। मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही। मग याची पहिली तयारी, ज्या महापालिका आहेत, ज्या जिल्हा परिषदा आहेत, तिथे कुठेही मी युती करणार नाही। माझा शिवसैनिक स्वतःच्या हट्टापायी, स्वतःच्या वेडापायी आणि स्वतःच्या महत्वाकांक्षापायी कुठेही माझ्या आई समान शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, तिच्या खुशीवरती वार करणार नाही। या क्षणीला महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि आपल्याबरोबर अधिक चर्चा करण्याकरता माझ्यासोबत आमच्या स्टुडिओमधून आहेत झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। उदय सर, या भाषणावरती काय प्रतिक्रिया पाहिली? राज्याच्या राजकारणातले सत्तेत असणारे हे दोन्ही पक्ष, युतीची चर्चा सुरू होती, युती होणार का याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, मात्र अखेर युतीचा पोपट मेलाय। काय पहिली प्रतिक्रिया, कसं विश्लेषण करा? 25 वर्षानंतर युतीचं वर्तुळ पूर्ण झालं असं मला वाटतं। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर झाल्यानंतर काही गोष्टी रेंगाळलेल्या होत्या, आज त्याचाही हिशोब, त्याचाही फैसला झालेला आहे। दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची, दोन्हीकडच्या नेत्यांची अशा प्रकारची मानसिकता गेले काही वर्ष घडत होती, त्याचं प्रत्यंतर आपल्याला लोकसभेला आलं, विधानसभेला आलं। त्याच वेळेला एकमेकांवरची टीका सत्तेत राहूनही वारंवार केली जात होती, मग तो नोटाबंदीचा विषय असेल किंवा महाराष्ट्र राज्यातले विषय असतील। विरोधी पक्षाची स्पेस ही काँग्रेस आणि एनसीपी भरून काढत नव्हतं, तर शिवसेनाच काढत होतं। शिवसेनेच्या सामन्या मुखपत्रामधून अत्यंत जहाल अशा स्वरूपाची टीका होत होती। हे सगळं पाहता आज न उद्या हे अटळ आहे आणि युतीचा पोपट मरणार हे देखील स्पष्ट होतं। आज त्यांनी भविष्यात महाराष्ट्रात शिवसेना एकट्यानं भगवा फडकवेल असं सांगून एक प्रकारे युती संपुष्टात येण्याचे संकेत त्यांनी स्पष्ट दिलेले आहेत। त्याचबरोबर निखाऱ्यावर चालायला तुम्ही तयार आहात का असा सवाल, अशी अर्थसात त्यांनी शिवसैनिकांना घातली। म्हणजेच एकट्यानं असणारा प्रवास हा किती खडतर आहे याची पूर्ण जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे। म्हणूनच त्याकरता मानसिकता तयार करण्याकरता त्यांनी शिवसैनिकांना साथ घातलेली आहे। याचा अर्थ आता एक स्पष्ट झाला की बाळासाहेब ठाकरे किंवा अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्या युगात सांधली गेलेली युती ही आता खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये पूर्णपणे तुटली आहे। याचा स्पष्ट संकेत नव्हे तर याची स्पष्ट घोषणा आज पहिल्यांदा झाली।
25 वर्षानंतरची ही युती तुटलेली आहे. महाराष्ट्रात चौरंगी लढती होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. याचा आनंद शिवसैनिकांना झालेला आहे हे त्यांच्या प्रतिसादावरून कळलेलं आहे. शिवसेनेत चेतना निर्माण करायचा त्यांनी आज आपल्या भावनिक आवाहनात खूप प्रयत्न केला आणि मला असं वाटतं आजची ही घोषणा ही शिवसेनेच्या वाटचालीचे जे 4 टप्पे आहेत त्या 4 टप्प्यातला आता 5वा टप्पा सुरू झाला असं मला वाटतं. पहिल्या टप्प्यामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मग भूमिपुत्रांच्या साठी लढणारी, मग हिंदुत्वाच्यासाठी लढणारी, मग युतीमध्ये असणारी अशी शिवसेनेची सगळी रूपं मागच्या 50 वर्षात आपण पाहिली. 50 वर्षानंतरचं हे आता शिवसेनेचं अकेला चलो रे, एकला चलो रेचं नारा आपल्याला दिसतो. प्रादेशिक पक्षांच्या अस्मितांचा प्रश्न आणि प्रादेशिक पक्ष आणि केंद्रीय पक्ष विशेषतः भारतीय जनता पक्ष याचा संघर्ष देखील आपल्या समोर येतोय. 60च्या दशकामध्ये जे प्रादेशिक पक्ष अस्मिता धारण करून स्थापन झाले होते त्या प्रत्येक राजकीय पक्षांनी शिवसेना सोडून बळावर त्या राज्यामध्ये, मग ते अकाली असतील किंवा कम्युनिस्ट असतील बंगालमध्ये किंवा खाली तमिळनाडूमध्ये द्रमुक असतील, या सगळ्यांनी आपापल्या ताकदीवर त्या राज्याची सत्ता हस्तगत केली होती. ते शिवसेनेला जमलेलं नव्हतं. आता शिवसेना त्या दृष्टिकोनातनं अत्यंत सिरियसली एकट्याने प्रयत्न करू इच्छिते असे स्पष्ट संकेत, अशी स्पष्ट घोषणा आता उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. एक प्रकारे शिवसेनेच्या वाटचालीतला 5वा टप्पा आता सुरू झाला आहे. उदय सर, उद्धव ठाकरे बोलताना आपण पाहिलं असेल, उद्धव ठाकरे अत्यंत पोटतिडकीनं बोलत होते. कुठेतरी मनामध्ये त्यांच्या शल्य होतं, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये काहीतरी बोचत होतं की वाटाघाटी सुरू ठेवल्या पण त्याला योग्य असा अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नव्हता. कुठल्याही राजकीय पक्षाकरता सत्ता किती गरजेची आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. शिवसेना राज्यात भाजपबरोबर सत्तेमध्ये आहे. राज्यातला मोठा भाऊ कोण आहे याचं उत्तर आता वेगळं देशाला द्यायची गरज नाही आहे. निसंशय भाजपनं मोठ्या भावाची जागा इथं पटकावली आहे. पण कुणी माझ्या आता घरात घुसणार असेल तर मी ते सहन करणार नाही असं म्हणणारे उद्धव ठाकरे आज आपल्याला दिसले. शिवसैनिकांमध्ये त्याचं स्फुल्लिंग चेतवताना दिसले. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये शिवसेना मुंबईत मोठा भाऊ ठरेल का? अशा प्रकारे भावनिक आवाहन करणं ही आता शिवसेनेची काळाची गरज आहे. तर त्यांनी जे वारंवार सांगितलं की निखारांवरनं चालणारा शिवसैनिक मला हवा आहे, अन्यायाविरुद्ध वार करणारा हवा आहे, पाठीत वार करणारा नको, ही जी सगळी वाक्य आहेत, ही जी सगळी भावना चेतवण्याचा जो प्रयत्न आहे तो एकाच गोष्टीसाठी आहे. तो म्हणजे जेव्हा एकटी वाटचाल सुरू होते त्यावेळेला बंडखोरीची शक्यता नाकारता येत नसते. किंबहुना आज तिकीट मिळालं नाही तर प्रत्येकासमोर मनसे असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, NCP असेल असे सगळे पर्याय उपलब्ध असतात. याकडे त्यांनी एक प्रकारे त्यांनी अंगुली निर्देश करतानाच मला अशा प्रकारचा गद्दार शिवसैनिक नको अशी स्पष्ट त्यांनी आता शिवसैनिकांकडून वचन मागितलं. ही आत्ताची शिवसेनेची गरज आहे. याचं कारण एकटी वाटचाल ही घोषणा सोपी असते परंतु त्यानंतरचा काळ अत्यंत कठीण असू शकतो. शिवसेनेवर एक हाती सत्ता, शिवसेना हे महाराष्ट्राचं नाक आहे आणि ते नाक शिवसेनेच्या ताब्यात होतं. ते ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 228 मधल्या 115 जागा त्यांना जिंकायच्या आहेत. त्यांची संख्या आता 75 वर आहे. म्हणजे जवळपास त्यांना 40 जागा अजून जास्त जिंकायच्या आहेत. त्या 40 जागा जिंकण्याकरता एकही सैनिक फुटू नये, गड चिरेबंद राहावा अशी त्यांची इच्छा असणार आणि त्याकरता भावनिक आव्हान पर्याय रोखण्याकरता त्यांना करणं आवश्यक होतं. ते त्यांनी केलंय. युतीबद्दलचा राग शिवसैनिकांच्या मनामध्ये जो आहे त्याला कुठेतरी त्यांनी आज एक हवा दिली आणि तो राग त्यांनी आज व्यक्त केला. त्याचंच आपल्याला आता रूपांतर दिसलं. युती तुटली आहे याची घोषणा कोण करतंय याची फार उत्सुकता होती. ती घोषणा आधी करून त्यांनी अर्ली मूव्हर्स ॲडव्हान्टेज असा इंग्रजीमध्ये शब्द आहे, जो प्रथम येतो त्याला प्रथम संधी मिळत असते, त्याप्रमाणे आज त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात एकट्यानं प्रवेश करून प्रथम संधीचं मान त्यांनी मिळवलेला आहे. आता यापुढे उमेदवार निवड कशी असेल, उमेदवार निवडीनंतर प्रत्येक ठिकाणी मतदान कसं होईल, त्या दिवसाचं मायक्रो मॅनेजमेंट कसं असेल, प्रचाराचे मुद्दे काय असतील आणि या सगळ्या गदारोळामध्ये मतं कशी पडतात याच्यावर शिवसेना आपला भगवा मुंबई महानगरपालिकेवर इतरत्र फडकवेल का याचं उत्तर आहे. परंतु आत्ता तरी अर्ली मूव्हर्स ॲडव्हान्टेज आहे तो शिवसेनेला नक्की मिळालेला आहे. दिनेश दुखंडे हे देखील आता
उद्धव ठाकरे यांच्या सभास्थानावरून आपल्याशी जोडले गेले. दिनेश, शिवसैनिकांचा नेमका काय प्रतिसाद उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर मिळाला? विशेषतः युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मागच्या वेळेचं उट्ट काढलंय का आता यावेळी आधी घोषणा केली युती तोडण्याची? अजित, निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे जागा वाटपाची बोलणी सुरू झाल्यापासून ते अगदी काही महिन्यांचाही संदर्भ आहे. वारंवार शिवसैनिकांकडून मागणी केली गेलेली आहे की शिवसेनेने स्वबळावर लढावं. याआधी 3 बैठका झाल्या होत्या आणि शिवसेनेचा आक्षेप आहे की त्यांना केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारकडून सापत्न वागणूक मिळते आहे आणि त्यामुळे साहजिक शिवसैनिकही नाराज आहे की पदोपदी शिवसेना नेतृत्वाचाही अपमान केला जातोय. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवली जावी आणि या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आज उद्धव ठाकरे यांनी मान राखत यापुढे शिवसेना भाजपबरोबर युतीमध्ये निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केलेली आहे. साहजिकच या घोषणेनंतर शिवसैनिकांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद दिलेला आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता राज्यातल्या सरकारला काही धोका निर्माण होतोय का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे नेते आणि राज्यातले ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई आणि रामदास कदम यांची भाषणं झाली आणि त्यांनी प्रसंगी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांचा जर आदेश आला तर आपण मंत्रिमंडळातून बाहेर पडण्यासाठी तयार आहोत अशी भूमिका, अशी टोकाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता लक्ष लागून राहील की उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतल्यानंतर सरकारमध्ये असलेले मंत्रीही राजीनामा देणार का, त्यांची काय मानसिकता आहे. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्येही हेच झालं होतं की शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. त्यामध्ये शिवसेनेने आरोप केला होता की भाजपने गृह खात्याचा वापर शिवसैनिकांविरोधात केलेला आहे, पोलिसांनी शिवसैनिकांना दडपण्याचा प्रकार केलेला आहे आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सभेच्या व्यासपीठावरून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि एक भावनिक वातावरण निर्माण केलं होतं. साहजिकच या निवडणुकीतही शिवसेना विरुद्ध भाजप असाच संघर्ष राहणार आहे. दिनेश, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते, ती आधी आपण ऐकूयात. बनाएगी, आप आओगे, आपके साथ, अन्यथा आपके बगैर मुंबई में पारदर्शकता लाएंगे. मुंबई महापालिकेत आम्हाला पारदर्शकता हवी आहे. खड्डे मुक्त, भ्रष्टाचार मुक्त मुंबईची आम्ही मागणी केली आणि त्यामुळे जर कोणी खूप एवढे दुःखी आणि व्यथित होत असेल तर मी काही करू शकत नाही. देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत आम्ही पारदर्शकता आणणार, खड्डे मुक्त, भ्रष्टाचार मुक्त मुंबई महापालिका बनवणार. ये गुंडों की पार्टी है. आणि थेट जाऊया डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याकडे आपण आता. उदय सर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता चौरंगी लढती होणार आहेत महाराष्ट्रामध्ये. सत्तेत बसलेल्या या दोन्ही पक्षांमधले महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकांमधले काय असतील उदय सर? चौफेर टेका या निमित्तानं महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे एकमेकांवर. आता अत्यंत सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे भारतीय जनता पक्षाची लखतरं शिवसेना कशी वेशीवर टांगते आणि त्याच वेळेला या कारभारातल्या पारदर्शकता नसण्याची लखतरं भाजप कशी वेशीवर टांगते. त्यामुळे एक प्रकारे हा सगळा जो सामना आहे हा सामना भाजप विरुद्ध सेना असाच होणार आहे. याच्यामध्ये कुठेही MIM अथवा NCP अथवा काँग्रेस यांना काही जागा उरेल अशा प्रकारची आत्ता तरी आपल्याला चिन्ह दिसत नाही आहेत. जरी काँग्रेसला 51 जागा मागच्या वेळी मिळाल्या असल्या तरी, परंतु आता कळीचा मुद्दा असा आहे की आपल्या प्रचारामधून मराठी माणसांची मतं एकगठ्ठा पद्धतीनं शिवसेना खिचू शकते का, यावर अनेक गोष्टींची दारोमदार अवलंबून असणार आहे. याचं कारण मनसेचा जोर आता मागच्या वेळी जसा होता तसा नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पारड्यात पडणारी मराठी माणसाची मतं ही आता शिवसेना आपल्याकडे खिचू शकतं का, त्याचबरोबर भाजप विरोधातल्या मतांचं ध्रुवीकरण आपल्या बाजूनी करण्याच्या संदर्भात ते काय करतात हा खरा सवाल आहे. आत्ताच आपण प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांची ऐकली. त्यांनी देखील आलात तर तुमच्या सोबत, न आलात तर तुमच्या विरोधात, आम्ही पारदर्शकता आणणारच असं सांगून एक प्रकारे शिवसेनेच्या आव्हानाचा स्वीकार केलाय. त्यामुळे आता भाजप विरुद्ध सेना असा सामना 10 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकात होणार हे स्पष्ट झालेलं आहे. आखाडा ठरलेला आहे. 2 मल्ल कोण आहेत तेही ठरलेले आहेत. अगदी खरं. आणि आपल्या दोघांचे या महत्त्वपूर्ण चर्चेकरता आभार डॉक्टर.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.